नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी कोल्हापूरची रणरागिणी गंडीपाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज स्टेटमेंट केली आहे की गाडोगाडी प्रचार करत आहे की आपल्या कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे. यासाठी मी मतदान मागत आहे की मी गीतांजली महेश हवालदार प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये उमेदवार आहे. आज मी महिलांच्या ज्या काही समस्या प्रत्येक आमच्या प्रभागामार्फत बघत आहे. आज साहेबांनी महिलांच्या बरोबर नाही म्हटलं तर जवळजवळ सगळ्या समस्यांचं हे केलं आहे, नियोजन केलं आहे. येत्या 5 वर्षात ते सगळं तुम्हाला दिसून येईल. नमस्कार, माझं नाव गीतांजली महेश हवालदार. मी प्रभाग क्रमांक 18 ब ची उमेदवार आहे. आज मी प्रचार करत आहे तो म्हणजे आपल्या भागाचा विकास होण्यासाठी. आज 9 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. काही लोक मला बोलून दाखवतात, काही लोक काळजी करून पण दाखवतात. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक महिलेला एक आव्हान आहे. आज मी 9 महिन्याची प्रेग्नेंट असताना आपला कोल्हापूर भाग विकास होण्यासाठी जर उतरत आहे तर तुम्ही एक मतदान करून आपला भाग सुधरवू शकता. 1500 रुपयेचे जे चालू आहेत की लाडक्या बहिणीचे, हे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मला वाटत नाहीत की ते आपल्या उपयोगात पडतील. आपल्याला साहेबांचा हात हवा आहे. जे आपले मायबाप आहेत तेच आपल्या भागाचा विकास करू शकतात. आणि मी माझे 4 म्हणजे माझ्या प्रभागात अजून 3 उमेदवार आहेत. त्यांचंही सहकार्य मला खूप लाभतं. अरुणाताई असतील, सर्जेराव दादा असतील आणि गोपाल शेट्टे साहेब असतील. ते आम्ही चौघांनी जसं म्हणजे साहेबांनी जसं नियोजन केलं आहे आपल्या कोल्हापूरचं कसा विकास व्हावा, असं आम्ही चौघांनी सुद्धा नियोजन करून ठेवलं आहे. ते त्या आपली निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला येत्या 5 वर्षात दिसून येईल. मी महेश लालासाहेब हवालदार. माझे मिसेस 18 या प्रभागातून उभारलेले उमेदवारीसाठी गीतांजली महेश हवालदार. माझी आता महिलेची 8व्या महिन्याची डिलिव्हरीचं जे असून सुद्धा देखील बंटी साहेबांनी आम्हाला उमेदवारी ही डिक्लेअर केलेली आहे. डिक्लेअर करण्यापाठी बंटी साहेबांचा फार मोठा मोलाचा हात आहे. आमच्या म्हणजे आशीर्वाद देखील म्हणजे त्यांनी हे करून जे आज माझ्या मिसेसला 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील जे उमेदवारी मिळालेली आहे, त्या उमेदवारी मिळण्यापाठीमागं की जेणेकरून जे बाबा आमच्या भागातील जे समस्या आहेत किंवा ज्या महिलांच्या ज्या पूर्णपणे, कारण की गेले कित्येक वर्ष ती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे जे काम चालू केलेलं आहे, त्या कामाच्या आढावा ह्याच्यात की बाबा जेणेकरून ती लोकांचे प्रश्न सोडवेल, त्या दृष्टिकोनातून आम्हाला ती म्हणजे मिसेसला माझ्या उमेदवारी मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आम्हाला बंटी साहेबांनी उमेदवार काय नेमक्या तुमच्या समस्या भागातल्या आहेत त्या मांडतायत आणि बरोबर असताना देखील प्रचारामध्ये सक्रिय आहेत, काळजी कशी? काळजी म्हणजे फार लोकांचा भरपूर सपोर्ट आहे की आमच्या घरच्यांच्या पेक्षाही बाहेर ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातोय ते लोक फार त्यांची म्हणजे काळजी घेत आहेत. बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे की जे बाबा एक महिला गरोदर असताना देखील बंटी साहेबांनी एवढा ते विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासाला लोक म्हणजे हे ठेवून की माझी ज्या ज्या मेसेज ज्या ज्या दारात जाईल ती लोक जी काळजी घेतात ती बघून एवढं फार म्हणजे आनंद होतोय की लोकांना देखील त्याचा अभिमान आहे की बाबा 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील आपल्या भागात एक उमेदवार उभारलेला आहे आणि त्या उमेदवाराची ऊर्जा बघून किंवा तिचे जे पळण्याची क्षमता बघून लोकही तिला फार सपोर्ट करत आहेत, फार तिची काळजी घेत आहेत.